हॉटेल परिवार इथली लज्जतच न्यारी, नाश्त्याची उत्तम सोय असलेलं ठिकाण। आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी शेजारी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून आपल्याला बीड कारागृहामध्ये मारहाण झाल्याचा आरोप आता महादेव गीते आणि राजेश वाघमोडे यांनी केला आहे। या प्रकरणी कारागृहाचे सीसीटीव्ही तपासण्यात यावेत आणि गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे। तशा आशयाचं पत्र महादेव गीते आणि राजेश वाघमोडे यांनी बीड कारागृहाच्या अधीक्षकांना दिलं आहे। परळी तालुक्यातील मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांच्या हत्येचे आरोपी असलेले बबन गीते सहकारी आधीपासूनच बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये होते। यामध्ये संतोष देशमुख यांची हत्या प्रकरणामधील मुख्य आरोपी असलेले वाल्मिक कराड आणि त्याचे सहकारी देखील याच कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवण्यात आले। मात्र काही दिवसातच वाल्मिक कराडचे सहकारी असलेले सुदर्शन घुले आणि बबन गीतेचे याचे सहकारी महादेव गीते यांच्यामध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली। त्यानंतर महादेव गीते आणि त्याच्या सहकाऱ्यांना इतरत्र जेलमध्ये हलवण्यात आलं। मात्र आता आपल्यालाच मारहाण झाल्याचे पत्र कारागृह प्रशासनाला देत महादेव गीते आणि सुदर्शन घुले, प्रतीक घुलेसह सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराडला बीड जिल्हा रुग्णालयामध्ये VIP ट्रीटमेंट मिळत असल्याची तक्रार देखील सरपंच देशमुख यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आली होती। इतकंच नाही तर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी देखील या VIP ट्रीटमेंट बाबत माध्यमांसमोर वक्तव्य केलं होतं। तसेच कारागृहातील सीसीटीव्ही बंद असल्याचे देखील यावेळी समोर आले होते। यानंतर पुन्हा बीड जिल्हा रुग्णालयामध्ये हाणामारीचा प्रकार झाल्यानंतर कारागृहाचा आकार देखील वाल्मिक कराडच असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे। 31 मार्च रोजी फोन लावण्यासाठी बराकमधून आरोपींना बाहेर काढले होते। यावेळी वाल्मिक कराड आणि महादेव गीते या दोघांमध्ये शाब्दिक चकमक होऊन हाणामारी झाली। परंतु कारागृह प्रशासनाने कराडचा काहीही संबंध नसल्याचे सांगत राजेश वाघमोडे आणि सुदीप सोनावणे याच्यामध्ये वाद झाल्याचा दावा करत गुन्हा दाखल केला। यानंतर गीते आणि आठवले गँगच्या सदस्यांना इतरत्र जेलमध्ये हलवण्यात आलं। मात्र वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरूनच सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि त्याच्या साथीदारांनी कारागृहामध्ये आम्हाला मारहाण केल्याची तक्रार महादेव गीते, राजेश वाघमोडे यांनी कारागृह अधीक्षक यांच्याकडे केली आहे। हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी महादेव गीते यांनी कारागृह अधीक्षकांकडे केल्याने कारागृहामध्ये गीते आणि कराड गँगमध्ये राडाच होत आहे हे सिद्ध झाले असेल असे म्हणावे लागेल। इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठी, आपली बातमी, आपला विश्वास, आपला आवाज।